नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षकेंना टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षयकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पवित्र पोर्टलशी संदर्भात महत्त्वाच्या गोष्टींविषयी चर्चा करणार आहोत। मग आता काही जण खूप टेन्शन मध्ये आहेत कशामुळे कमी मार्क्स पडलेले आहेत, मग पवित्र पोर्टलला नोंदणी करावं का नाही, मग पवित्र पोर्टलची तारीख कितीपर्यंत आहे, ही तारीख फक्त 8 तारखेपर्यंतच आहे का, पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन फक्त 8 तारखेपर्यंतच करता येणार आहे का, मग जागा येणार आहेत का नाही, मग आम्ही नोंदणी करावी का नाही, मग फॉर्मची विनाकारण भीती दाखवली जात आहे। मराठी मीडियमच्या एवढ्या जागा येणार आहेत, इंग्लिश मीडियमच्या तेवढ्या जागा येणार आहेत, अशा जागांचा वाटप होणार आहे। मग काही जण खूप दहशतीच्या वातावरणामध्ये आहेत आणि फॉर्मची प्रक्रिया ही सुद्धा खूप किचकट आहे। अशा वातावरणातून, अशा भीतीतून काही जणांना फॉर्म भरण्यासाठी खूप प्रॉब्लेम येत आहेत, समस्या निर्माण होत आहेत। मग काही जण ह्याच्यामधून नैराश्यामध्ये जात आहेत। मग यांना काही जणांना खूप प्रश्न पडलेला आहे, मग आता असं असताना आपण फॉर्म भरावा का नको, जर फॉर्म भरला तर मग त्याच्यामध्ये काही चुकीचं आलं तर मग आपल्यावर कारवाई होईल का, मग आपलं सगळं नष्ट होईल का, असे वेगवेगळे प्रश्न पडलेले आहेत आणि ते अतिशय टेन्शनमध्ये आहेत। तर आजचा व्हिडिओ हा फक्त त्या गोष्टींवर चर्चा करण्यासंदर्भात आहे आणि जे की स्पेशली कमी मार्क्स पडलेत पण मी नोंदणी करू का नको असं ज्यांना वाटतंय, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त त्यांच्यासाठीच आहे। आणि आता सर्वप्रथम आपण पवित्र पोर्टलवर जी तारीख आहे त्याच्या संदर्भात बोलू। काल एक सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली आणि व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाले की पवित्र पोर्टलवर नोंदणी करण्याची तारीख ही फक्त 8 तारखेपर्यंत आहे। हे खोडसाळवाणं वृत्त आहे, हे मुद्दामन जाणून बुजून सर्वांना पॅनिक करण्यासाठी केलेलं आहे। आता पवित्र पोर्टलची प्रक्रिया सुरू झालेली आहे। आपल्याला तारीख काय सांगितलेली आहे, 1 तारखेपासून 15 तारखेपर्यंत ह्या दरम्यान आपल्याला पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करायचं आहे। पण काल एक बातमी दाखवली त्याच्यामध्ये 8 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ असं म्हणून सांगितलेलं आहे। अहो, मुदतवाढ द्यायचा काय प्रश्न आहे, ऑलरेडी 1 तारखेपासून 15 तारखेपर्यंत आपल्याला नोंदणीची प्रक्रिया करायची आहे। त्यातच त्यांनी बातमी काय दिलेली आहे, 8 तारखेपर्यंत मुदतवाढ। अहो, ही बातमी सपशेल फेक आहे, विनाकारण पॅनिक होऊ नका। आणि काही जणांनी तर यावर विश्वास सुद्धा ठेवलेला आहे की फक्त 8 तारखेपर्यंत पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन करता येणार। ती बातमी पूर्णतः 100% चुकीची आहे। आपल्याला पवित्र पोर्टलला 15 तारखेपर्यंत रजिस्ट्रेशन करता येणार आहे। त्यामुळे त्या गोष्टीमुळे विनाकारण पॅनिक होऊ नका, जास्त त्रास करून घेऊ नका, रिलॅक्स राहा। 15 तारखेपर्यंत आहे, रिलॅक्स राहा म्हणजे रिलॅक्स राहू नका, नोंदणी करा, प्रक्रिया काय आहे ते समजून घ्या आणि व्यवस्थितपणे करून घ्या। आणि आता आपण महत्त्वाच्या गोष्टीकडे वळू। महत्त्वाची गोष्ट कुठली की काही जणांना असं वाटतंय की मला कमी मार्क्स पडलेत, मी पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन करू नये। आता काही जण असे आहेत ज्यांना 100च्या पुढे सुद्धा मार्क्स पडलेले आहेत, 120 130 मार्क्स आहेत, त्यांना सुद्धा वाटत आहे की आपण पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन करू नये का, कारण इंग्लिश मिडियमला जागा जास्त येत आहेत। मग वेगवेगळ्या प्रवर्गाच्या जागा वाटून आल्या, जिल्हा परिषद एवढ्या जागा तेवढ्या जागा आल्या, मग आपल्याला जागा येतात का नाही, आपण एवढे मार्क असून आपल्याला नोकरी लागेल का नाही, प्रेफरन्स येतील का नाही, असे वेगवेगळे प्रश्न पडलेले आहेत। मग आपल्याला जागाच येणार नसतील तर मग आपण पवित्र पोर्टलला नोंदणी करून काय उपयोग आहे, त्या असल्या प्रश्नामुळं आणि त्यातल्या त्यात आणखीन एक जास्त भीती दाखवली जात आहे की तुमचे जर डॉक्युमेंट चुकीचे असतील किंवा त्याच्यामध्ये काही चुका असतील, तुम्ही परीक्षा देताना जे काही माहिती दिली आहे ह्याच्यामध्ये काही तफावत आली असेल तर तुम्हाला संपूर्ण प्रक्रियेमधून बाद करण्यात येणार आहे। त्यातल्या त्यात तुमच्यावर कारवाई सुद्धा होणार आहे। असल्या धमक्या दिल्या जात आहेत किंवा असले पोस्ट व्हायरल केले जात आहेत। त्यामुळं आधीच पवित्र पोर्टलला नोंदणी करताना घाबरलेले, त्यात ही प्रक्रिया किचकट असताना, त्याच्यामध्ये डॉक्युमेंट कसे आहेत काय नाही ते सगळी माहितीला नाकी नऊ येत असताना अशा पोस्ट व्हायरल केल्यामुळं काही जणांना खूप टेन्शन आलेलं आहे, खूप पॅनिकमध्ये गेलेले आहेत, नैराश्यामध्ये आहेत की फॉर्म भरावा का नको। आधीच प्रक्रिया इतकी किचकट आहे, आधीच एवढं मानसिक टेन्शन असताना पवित्र पोर्टलला अशी नोंदणी करायची तशी नोंदणी करायची, वेगवेगळ्या माहिती दिले जात आहेत, वेगवेगळे प्रॉब्लेम दिले जात आहेत, मग त्यावरून अशी कारवाई होणार हे होणार। त्यामुळं खूप जण नैराश्यामध्ये गेलेले आहेत, खूप जण टेन्शनमध्ये आलेले आहेत। असं सगळं असताना मग आपण पवित्र पोर्टलला नोंदणी करावी का नको असं त्यांना प्रश्न पडलेला आहे। तर तुमच्यासाठी एक गोष्ट सांगतो की अहो, विनाकारण टेन्शन घेऊ नका, पॅनिक होऊ नका। कमी जरी मार्क्स पडलेले असतील तरी पवित्र पोर्टलला नोंदणी करा। हो, तुम्ही एक तर शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा होण्यासाठी वाट पाहिली, परीक्षा दिली, मग ती पॅटर्न बदलला, जो असो काय असो ते असो, पण परीक्षा दिली, मार्क्स पडले। मग आता याच्यामध्ये आणखीन तुम्हाला काय टेन्शन येते, तर माझं जरी पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन केलं, मार्क्स कमी आहेत, मग मला प्रेफरन्स येतील का नाही, जॉब लागेल का नाही, माझं कसं होईल, नोकरी लागेल का नाही। अहो, असल्या विचारात पडू नका, खरंच तुम्ही असल्या विचारात पडू नका। तुम्हाला मार्क्स किती का असणार याचा विचार करू नका तुम्ही।
परीक्षा दिली आहे, तुमचं D.Ed B.Ed झालेलं आहे, सगळं एज्युकेशन पूर्ण आहे, टेटची परीक्षा सुद्धा दिलेली आहे ना, मग फॉर्म भरा ना हो, पवित्र पोर्टलला नोंदणी करा, जी काही प्रोसेस आहे ती पूर्ण करा. जागा येतील न येतील, तुम्हाला प्रेफरन्स येतील न येतील, त्या पुढल्या गोष्टी आहेत, त्या गोष्टीचा तुम्ही आत्ताच करून विनाकारण स्वतःला त्रास करून घेऊ नका. मार्क्स किती का असणार याचा विचार करू नका. अहो, या पवित्र पोर्टलमध्ये शिक्षक भरतीमध्ये कधी कुणाची लॉटरी लागेल हे सांगता येत नाही. हा एक लॉटरी असल्यासारखा खेळ आहे. सगळा जागेचा खेळ आहे. सगळा विषयानुसार, पुन्हा प्रवर्गानुसार किती जागा येतात, काय येतात, त्याच्यामध्ये कुणाची सुद्धा लॉटरी लागू शकते. ही गोष्ट लक्षात असू द्या. विनाकारण जागा येणार नाहीत, इंग्लिश मिडियमला तेवढेच येणार आहेत, मग आपल्याला चान्सच नाही. विनाकारण आपण आपला कॉन्फिडन्स लूज करून घेऊ नका. मार्क्स किती का असणार, पवित्र पोर्टलला नोंदणी करा हो. परीक्षा दिली आहे, नोंदणी करा हो. आता एक विचार करा, तुमचं सगळं चांगलं आहे, परीक्षा दिली आहे, एज्युकेशन वगैरे चांगलं आहे, कमी मार्क्स पडलेत म्हणून तुम्ही पवित्र पोर्टलला नोंदणी करू नये असा विचार करत असाल तर असा करू नका हो. एक गोष्ट विचार करा, एक गोष्ट लक्षात घ्या. आता ह्याच्यामध्ये काही विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी 2 वेळा परीक्षा दिलेली आहे किंवा 2दा हॉल तिकीट आलेलं आहे, मग त्यांना लक्षात आलं नाही म्हणून 2 वेळा परीक्षा दिली, ते असे विद्यार्थी बाहेर आहेत हो. असे बरेचसे विद्यार्थी बाहेर आहेत. एक विचार करा त्यांच्या बाबतीत. आणि त्यातल्या त्यात तर TET बोगसवाल्यांच्या बाबतीत सुद्धा थोडासा विचार करा. ते 10,000च्या आसपास विद्यार्थी आहेत, त्याच्यातले जवळजवळ 2,500-3 हजार विद्यार्थी असे आहेत की त्यांनी ऑलरेडी TETचा किंवा CTETचा पेपर 1 पास केलेला आहे किंवा पेपर 2 पास केलेला आहे, पण त्यांनी थोड्याशा हव्यासापोटी पैसे देऊन दुसरा किंवा पहिला पेपर पास करून घेतलेला आहे, म्हणजे त्यांना पहिलीपासून 12वीपर्यंत क्वालिफाय व्हायचं. मग आता याच्यातले असे सुद्धा काही आहेत की त्यांचं B.Ed पूर्ण आहे, CTETचा पेपर किंवा TETचा पेपर 2 सुद्धा पास आहेत, पण एका पेपरमुळे किंवा एका चुकीमुळे त्यांचं नाव आलं. मग ते सर्वच्या सर्व संपूर्ण प्रक्रियेमधून बाहेर पडले आणि त्यातल्या त्यात त्यांनी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीची परीक्षा देऊन त्या परीक्षेत त्यांनी 140, 145, 160 पर्यंत मार्क घेतलेत. मग आता 160 मार्क घेतल्यानंतर त्यांचा नंबर लागणं साहजिक होतं, त्यांना नोकरी भेटण्याचे चान्सेस खूप होते, पण त्यांना ह्या संपूर्ण प्रक्रियेमधून बाहेर काढून टाकण्यात आलं. म्हणजे त्यांना आता ह्याच्यापुढून शिक्षक होताच येणार नाही त्यांच्यासाठी. ही किती दुःखाची गोष्ट आहे. असले निर्बंध त्यांच्यावर लादलेत, हे सगळे प्रक्रिया त्याच्यामधून बाहेर पडलेत, त्यांना कसलं वाटत असेल. अहो, तुम्ही तर ऑलरेडी परीक्षा दिली आहे, सगळं तुमचं चांगलं आहे, एज्युकेशन पूर्ण आहे, सगळं क्रायटेरिया पूर्ण केलेलं आहे, परीक्षा सुद्धा दिलेली आहे, मग कमी मार्क्स पडलेत म्हणून तुम्ही जर नोंदणी करू नये असं वाटत असेल तर ह्याला काहीही अर्थ नाही हो. तसं करू नका. ते एवढे मार्क पडून ते बाहेर पडलेले आहेत, त्यांना किती वाईट वाटत असेल. त्यांना नोंदणी करायला भेटत नाही, तुम्हाला ऑलरेडी नोंदणी करायला भेटत आहे. त्या प्रक्रियेचा लाभ घ्या. प्रेफरन्स येतील न येतील त्या गोष्टीचा आत्ताच विचार करू नका. नोकरी लागेल न लागेल त्या गोष्टीचा आत्ताच विचार करू नका. आपल्यासमोर पहिली प्रोसेस काय आहे, पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन करणं, जो काही पूर्ण फॉर्म दिलेला आहे तो सेल्फ सर्टिफाय करणं, हा प्रोसेस आहे, त्या अगोदर पूर्ण करा ना. त्यानंतरच्या पुढल्या गोष्टी आहेत, जागा येतील नाही येतील. तुम्ही अगोदरच युद्धाच्या अगोदरच तुम्ही जर शस्त्र आणि अस्त्र जर खाली टाकून हे करत असाल तर तुम्ही युद्ध हरणार आहात. युद्ध लढायचं असतं, युद्ध आहे हे युद्ध लढायचं असतं. तुम्ही युद्धाला सामोरेच जायला तयार नाही आहेत. तुम्ही फॉर्म फिलअप करा, सगळी प्रोसेस आहे ती पूर्ण करा. जागा येतील नाही येतील तर पुढल्या गोष्टी आहेत त्याचा विचार करू नका. किती जरी मार्क पडलेले असतील, तुम्ही शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीची परीक्षा दिली आहे ना आणि तुमचं सगळं एज्युकेशन एकदम ॲक्युरेट पूर्ण आहे ना, तर करा हो नोंदणी. जास्त विचार करू नका. मला माहिती आहे आता ह्याच्यामध्ये तुम्हाला नोंदणी करू का वाटत नाही आहे, कारण आता सोशल मीडियावर एक जागेंचं वाटप हे केलेलं आहे. अशा जागा येणार आहेत, इंग्लिश मिडियमला तेवढ्या जागा येणार आहेत, मग पुन्हा सायन्स आणि मॅथवाल्यांना 10-12 हजार जागा येणार आहेत. असल्या पोस्ट व्हायरल केल्यानंतर मग साहजिकच आहे प्रत्येकाला वाटत असेल इंग्लिश मिडियमला 10-12 हजार जागा येणार आहेत, मग ते पेसाच्या 4,500-5 हजार जागा गेल्या, मग इतर प्रवर्गाच्या वेगळ्या गेल्या, तर मग आपल्याला राहते का असा प्रश्न पडणं साहजिक आहे. पण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये काही तथ्य आहे का, ह्या सिद्ध झालेत का? फक्त पेसाचा 4,500 जागा भरणार आहेत ही गोष्ट वेगळी राहिली, पण बाकी किती जागा येणार आहेत ते आणखीन हे केले का? पवित्र पोर्टलला तसं सांगितले का? शिक्षण अधिकाऱ्यांनी तसं सांगितले का? किंवा आयुक्त साहेबांनी असं स्टेटमेंट दिले का एवढ्या जागा येणार आहेत, एवढ्या प्रवर्गाला एवढ्या येणार आहेत, मग इंग्लिश मिडियमच्या तेवढ्या आहेत, असं काही आले का? मग आणखीन पवित्र पोर्टलला जाहिराती आलेल्या आहेत का? नाही ना. ह्या गोष्टीचा विनाकारण आत्ताच ताण घेऊ नका. हे कशा असतात, हे सगळं पॅनिक करण्याच्या गोष्टी आहेत आणि
कसे विद्यार्थी पवित्र पोर्टलला कमीत कमी विद्यार्थी हे पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन करतील आणि आपला नंबर लागेल असा सुद्धा खूप जणांचा दृष्टिकोन आहे। तो दृष्टिकोन समजून घ्या। खूप जण ह्याच्यामध्ये असे टपलेले आहेत की जेवढे हे या पोर्टलमधून किंवा जेवढे ह्या प्रक्रियेतून बाहेर पडतील तेवढं त्यांच्यासाठी चांगलं आहे। म्हणजे दुसऱ्याच्या खांद्यावर पाय टाकून त्यांना पुढे जायचं आहे। दुसऱ्याला खड्ड्यात जरी घातलं तरी त्यांना काहीही फरक पडणार नाहीये आणि काही जण मुद्दामून तुम्हाला चुका करायला लावतील, असंच करा आणि तसंच करा। त्या चुकामुळे तुमचा फॉर्म सुद्धा जास्त चुकण्याची शक्यता आहे। तशा गोष्टीकडे लक्ष देऊ नका। तुम्हाला जास्त जर चुका संदर्भात हे करायचं असेल तर त्यांची एक ईमेल आयडी आहे, त्या ईमेल आयडीवर तुम्ही सांगा, ईमेल आयडीवर ईमेल करा काय तुमचा प्रॉब्लेम आहे, त्यांना हे करून पाठवा, त्याने लगेच आन्सर देतात। पण असे काही लोक आहेत तुम्हाला या प्रक्रियेमधून पूर्ण बाहेर काढण्यासाठी खच्चीकरण करत आहेत। तुम्ही असंच केलं तर तसं होईल, तसं केलं तर तसं होईल, कमी मार्कवाल्यांनी नोंदणी करून काय उपयोग नाही, त्यांचा नंबर लागणारच नाही, तुम्ही कशाला नोंदणी करताय, काय उपयोग आहे तुमचा, 100 जरी मार्क पडले तर तुम्हाला नोकरी लागणार नाही, 120 जरी मार्क पडले तर तुम्हाला नोकरी लागणार नाही, कारण सायन्स मॅथवाल्यांच्या 10-12 हजार जागा येणार आहेत, इंग्लिश मिडियमच्या 5,000 जागा येणार आहेत, पेसाच्या इकडं 4,500-5 हजार जागा गेल्या, राहिल्या काय मग तुम्ही काय उपयोगच नाही। अशा गोष्टीकडे लक्ष देऊ नका। ह्या कशा असतात, आपलं मनोबल आणि आपली मानसिक शक्ती हे खच्चीकरण करण्याच्या गोष्टी असतात। आपलं मनोधैर्य हे कमी करण्यासाठी ते लोक लागलेले आहेत। ह्या गोष्टीकडे कृपा करून हे लक्ष देऊ नका। तुम्हाला किती जरी मार्क पडलेले आहेत ना, एज्युकेशन चांगलं आहे, सगळी प्रोसेस ही केलेली आहे ना, तुम्ही पवित्र पोर्टलला नोंदणी करा हो, घाबरू नका पवित्र पोर्टलला नोंदणी करण्यापासून। मग पवित्र पोर्टलला नोंदणी कशी करायची, रजिस्ट्रेशन कसं करायचं, या सगळ्या प्रक्रिया समजून घ्या। डॉक्युमेंट्स कोणते लागतात, काय लागतात, सगळं त्यांनी दिलेलं आहे, ते वाचा, ते समजून घ्या। ते वाचण्याआधी विनाकारण उगा इकडे ह्याने असं सांगितलं, त्याने तिकडं सांगितलं, मग डॉक्युमेंट इकडला असं असायला पाहिजे, तसं असायला पाहिजे, तसं नसेल तर मग काय उपयोग नाही, असल्या गोष्टीकडे लक्ष देऊ नका। त्यांनी जे डॉक्युमेंटची लिस्ट दिलेली आहे, सूचना दिलेल्या आहेत, ते वाचा। कोण काय म्हणते ह्यावर लक्ष देऊ नका। पवित्र पोर्टलला सर्व सूचनांची लिस्ट आलेली आहे, ती वाचा, सगळं समजून घ्या। पवित्र पोर्टलवर माहिती कशी भरायची, काय भरायची, त्या सगळ्या प्रोसेस आहेत, त्या समजून घ्या आणि पवित्र पोर्टलवर प्रोसेस चालू करा। पुढल्या गोष्टी आहेत त्या प्रेफरन्स येतील नाही येतील, जागा किती येतील नाही येतील, आपल्याला नोकरी लागेल का नाही, त्या पुढल्या गोष्टी आहेत, त्या गोष्टीचा आपण आत्ताच विचार करू नका। आपल्या समोर पहिली गोष्ट आहे पवित्र पोर्टलला नोंदणी करणं, रजिस्ट्रेशन करणं आणि सेल्फ सर्टिफाय करणं। त्या गोष्टी तुम्ही करून घ्या आणि विनाकारण मनामध्ये भीती बाळगून घेऊ नका, पॅनिक होऊ नका, शांततेत सर्व कार्य करा। हे करून जाऊ नका, घाबरून जाऊ नका। हो, तो खूप जण घाबरून जात आहेत, आता कसं होईल, माझ्याकडे हेच नाहीये, तेच नाहीये, मग मी भरू का नको, माझं लागेल का नाही, अशा गोष्टीकडे करू नका। सूचना दिलेल्या आहेत, त्या सूचना वाचा, त्याच्यावर तुमच्याकडे काय डॉक्युमेंट्स वगैरे नसतील, काय नसेल तर त्याच्यावर त्यांनी पर्याय सुद्धा दिलेले आहेत, ते वाचून घ्या, समजून घ्या। उघड टेलिग्रामवरल्या चर्चा, मीटिंग वगैरे ते ऐकून जास्त पॅनिक होऊ नका। ती नियमावली आहे, सूचना आहेत, काय विद्यार्थ्यांना सूचना दिलेल्या आहेत, प्रोसेस काय आहे, डॉक्युमेंट काय आहे, त्या सगळ्या दिलेल्या आहेत, त्या वाचा आणि हे वाचून ते पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन करा। आणि आणखीन परत एकदा सांगतोय, तुम्हाला किती जरी मार्क पडलेले असतील, तुमचं एज्युकेशन पूर्ण आहे, त्या एज्युकेशनमध्ये तुम्ही बसता, मग शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीची परीक्षा तुम्ही दिलेली आहे ना, तर प्लीज पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन करा। कमी मार्क पडलेत म्हणून खचून जाऊ नका। बाकी विद्यार्थ्यांचा विचार करा जे ऑलरेडी या प्रक्रियेमधून बाहेर पडलेले आहेत, त्यांना पूर्ण प्रक्रियेमधून बाहेर पडलेले आहेत, पण त्यांना 160, 170, 140, 145 मार्क पडलेले आहेत, पण त्यांच्या एका चुकीमुळे त्यांना संपूर्ण प्रक्रियेमधून बाहेर पाडलेलं आहे। ते आज पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन करू शकत नाहीये, ते आज या घडीला शिक्षक होऊ शकत नाहीत। मग ते विद्यार्थी ऑलरेडी बाहेर झालेले आहेत। मग याच्यामध्ये आणखीन असे खूप सारे विद्यार्थी आहेत ज्यांचं एज्युकेशन पूर्ण झालेले नाहीये, तरी सुद्धा शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीची परीक्षा दिलेली आहे, ते सुद्धा विद्यार्थी ऑलरेडी या प्रोसेसमधून बाहेर झालेले आहेत। मग खूप जणांचे आणखीन असे आहेत की ज्यांचे डॉक्युमेंट्स पूर्ण नाही आहेत, तरी सुद्धा त्यांनी डॉक्युमेंट्सला येस केले होते, ते सुद्धा विद्यार्थी पूर्ण ह्या प्रक्रियेमधून बाहेर आहेत। मग असे सुद्धा विद्यार्थी आहेत की ज्यांनी
डी.एड. बी.एड. आहे पण ते ॲपियर आहेत, ते सुद्धा विद्यार्थी या प्रक्रियेमधून बाहेर आहेत. म्हणून चान्स आहे हो, चान्स म्हणून सांगतोय, लॉटरी आहे, संधी आहे, कधीही लागू शकतं. म्हणून तुम्ही पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन करण्यासाठी घाबरत असाल तर तसं करू नका. कमी मार्क्स आहेत, मी करू का नको असा विचार येत असेल तर बिलकुल तसं करू नका. पवित्र पोर्टलला बिंदास रजिस्ट्रेशन करा. मार्क कितीही असो, तुमचं एज्युकेशन पूर्ण आहे, तुम्ही क्रायटेरिया सगळं पूर्ण केलेलं आहे, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीची परीक्षा दिलेली आहे ना, बिंदास रजिस्ट्रेशन करा. या व्हिडिओमध्ये एवढंच ठीक आहे. मला जेवढं सगळं सांगायचं होतं ते सगळं सांगितलेलं आहे. परत एकदा सांगतोय, कमी मार्क पडलेत म्हणून घाबरून जाऊ नका, रजिस्ट्रेशन करा. प्रोसेस कशी करायची ते समजून घ्या. प्रेफरन्स येतील का असल्या भानगडीत पडू नका. सगळ्या क्रायटेरिया पूर्ण केल्या, पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन करा. कमी मार्क्स पडलेत म्हणून खचून जाऊ नका. ह्या प्रक्रियेमधून लगेच बाहेर पडू नका. अगोदर इंटर व्हा, पुढल्या प्रोसेस नंतर काय होईल ती बघता येईल. ठीक आहे. आता जेवढं सांगायचं होतं तेवढं सगळं व्यवस्थितपणे सांगितलेलं आहे. खचून जाऊ नका, शांतीत क्रांती करा आणि कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. आणि पवित्र पोर्टलवर नोंदणी करण्याची मुदत ही 1 तारखेपासून 15 तारखेपर्यंत आहे, ना की 8. लक्षात असू द्या. तर ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच ठीक आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा झाला आहे असं वाटत असेल तर तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.